नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत। हे सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत। जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण कोणते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लॅक्टोमीटर। लॅक्टोमीटर, दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण लॅक्टोमीटर। विद्यार्थी मित्रांनो, 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे। पुढे पहा, गीतांजली हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? कोणाचा आहे? तर रवींद्रनाथ टागोर यांचा काव्यसंग्रह आहे गीतांजली। ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? कोणी लिहिला? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। लक्षात ठेवा, ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला ग्रंथ आहे। पुढील प्रश्न पहा, नाच रे मोरा या कवितेचे कवी कोण आहेत? तर ग दि माडगुळकर। नाच रे मोरा या कवितेचे कवी ग दि माडगुळकर हे आहेत। पुढे पहा, ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना काय म्हणतात? काय म्हणतात? व्यंजने म्हणतात। लक्षात घ्या, ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना काय म्हणतात? व्यंजने म्हणतात। पुढील प्रश्न पहा, कोल्हापूर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? योग्य उत्तर आहे पंचगंगा। कोल्हापूर पंचगंगा नदीकाठी वसलेला आहे। जेजुरी बारामती कोणत्या नदीकाठी वसलेला आहे? तर जेजुरी कऱ्हा नदीकाठी आहे आणि बारामती सुद्धा कऱ्हा नदीकाठी आहे। तोंडी पाठ करून ठेवा मित्रांनो, हे प्रश्न विचारले गेलेले आहेत। ओके, जेजुरी कऱ्हा नदीकाठी आहे, बारामती कऱ्हा नदीकाठी आहे आणि कोल्हापूर पंचगंगा नदीकाठी आहे। पुढील प्रश्न पहा, भारतीय नौदलाचे घोषवाक्य कोणते आहे? भारतीय नौदलाचे घोषवाक्य काय आहे? श नो वरुणा। श नो वरुणा या ठिकाणी काना आहे, श नो वरुणा। पुढे पहा, भारतीय नौदलाचे जनक कोण आहेत? कोण आहेत? तर छत्रपती शिवाजी महाराज। भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज। पुढील प्रश्न पहा, पीतक्रांती कशाशी संबंधित आहे? पीतक्रांती, योग्य उत्तर आहे तेलबिया उत्पादन। पीतक्रांती, विद्यार्थी मित्रांनो लक्षात राहत नसेल तर कसं लक्षात ठेवायचं? काय म्हटलं आहे? पीतक्रांती। पीत त त वर्ण तेलबिया, त वर्ण तेलबिया उत्पादन असं लक्षात ठेवायचं आहे। पुढे पहा, लाल क्रांती कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे मांस आणि टोमॅटो। लक्षात घ्या, लाल क्रांती मांस आणि टोमॅटोशी संबंधित आहे। पर्यायामध्ये मांस असेल तर मांस आणि टोमॅटो असेल तर टोमॅटो। ओके, पुढील प्रश्न पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या देखरेखीखाली उभारलेला पहिला जलदुर्ग कोणता? तर कोणता आहे? सिंधुदुर्ग। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या देखरेखीखाली उभारलेला पहिला जलदुर्ग कोणता? सिंधुदुर्ग। पुढे पहा, डोंगरी किल्ल्यांचा राजा आणि राजांचा किल्ला असे कोणत्या किल्ल्याला म्हटले जाते? डोंगरी किल्ल्यांचा राजा आणि राजांचा किल्ला असं कोणत्या किल्ल्याला म्हटलं? तर राजगड। कोणता गड? राजगड। पुढे पहा, पोलीस हा कोणत्या सूचीतील विषय आहे? तर राज्य सूचीतील विषय आहे। कारागृह, फौजदारी कायदे हे कोणत्या सूचीत येतात? तर समवर्ती सूची। लक्षात ठेवा, कारागृह, फौजदारी कायदे हे समवर्ती सूचीमध्ये येतात। पुढे पहा, इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर लिऑन या ठिकाणी आहे। कोणत्या देशामध्ये? फ्रान्स देशामध्ये। ओके, इंटरपोलचं मुख्यालय लिऑन, फ्रान्स या ठिकाणी आहे। इंटरपोल ही डॅश डॅश आहे, काय आहे? तर आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना। इंटरपोल काय आहे? आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना। पुढे पहा, एटीएसचा फुल फॉर्म काय आहे? एटीएस, ए म्हणजे काय? अँटी, टी म्हणजे काय? टेररिझम आणि एस म्हणजे काय? स्क्वॅड, अँटी टेररिझम स्क्वॅड। ओके, पुढे पहा, दहशतवाद विरोधी पथकाचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी दहशतवाद विरोधी पथकाचे मुख्यालय आहे, म्हणजेच एटीएसचं मुख्यालय आहे। पुढे पहा, लोकपाल मंडळ सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर राष्ट्रपतींकडे। लोकपाल मंडळ सदस्य आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात। मुख्य निवडणूक आयुक्त आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर राष्ट्रपतींकडे। मुख्य निवडणूक आयुक्त
आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात. उपराष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात तर राष्ट्रपतींकडे. लक्षात घ्या, उपराष्ट्रपती आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात. लोकपाल आपला राजीनामा कोणाकडे देतात तर राष्ट्रपतींकडे. लक्षात घ्या, उपराष्ट्रपती राष्ट्रपतींकडे आणि लोकपाल सुद्धा आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात. पुढे पहा, मीठ भाकर या शब्दाचा विग्रह कसा आहे तर मीठ भाकर व इतर साधे खाद्यपदार्थ. लक्षात घ्या, मीठ भाकर हा शब्द आहे आणि याचा विग्रह आपल्याला विचारलं. मीठ भाकर म्हणजे काय, मीठ असेल, भाकर असेल आणि इतर काही अजून पदार्थ असतील. ओके. अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द कोणता तर खटला. पर्यायी शब्दाचं म्हणजे काय, त्याला दुसरा शब्द कोणता. अभियोग आणि खटला दोन्हीही समानार्थी शब्द आहे. पुढे पहा, व्याख्यान ऐकणारे लोक या शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा. व्याख्यान ऐकणारे लोक त्याला आपण काय म्हणतो, प्रेक्षक म्हणतो. काय म्हणतो, प्रेक्षक. लक्षात घ्या, व्याख्यान ऐकणारे लोक प्रेक्षक. खून गाठ बांधणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा तर निश्चय करणे. खून गाठ बांधणे, निश्चय करणे. भारताच्या धवल क्रांतीचे जनक कोण आहेत डॉक्टर व्हर्गीस कुरियन. 100 वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेला आहे. तोंडी पाठ करून ठेवा. भारताच्या धवल क्रांती जनक डॉक्टर व्हर्गीस कुरियन. भारतीय भूदान चळवळीचे जनक कोण आहेत आचार्य विनोबा भावे. लक्षात घ्या, भारतीय भूदान चळवळीचे जनक आचार्य विनोबा भावे. पुढे पहा, दांडी यात्रा किती दिवस चालली तर 24 दिवस. दांडी यात्रा 24 दिवस चालली. भारत छोडो चळवळ कधी सुरू झाली तर 1942 साली. भारत छोडो चळवळ 1942 साली सुरू झाली. पुढे पहा, ईश्वर आहे असे मानणारा म्हणजेच देव आहे असे मानणारा त्याला आपण काय म्हणतो, आस्तिक म्हणतो. ईश्वर म्हणजेच देव नाही असे मानणारा त्याला काय म्हणतात, नास्तिक म्हणतात. लक्षात घ्या, देव आहे असे मानणारा आस्तिक आणि देव नाही असे मानणारा नास्तिक. पुढे पहा, राजाराम मोहन रॉय यांचा जन्म केव्हा झाला तर 22 मे 1772. 22 मे 1772 राजाराम मोहन रॉय यांचा जन्म झाला. युरोपियन धर्तीवर पाय ठेवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण तर राजाराम मोहन रॉय. युरोपियन धर्तीवर पाय ठेवणारे पहिले भारतीय व्यक्ती राजाराम मोहन रॉय. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली 1885. झोपेत जरी विचारलं तरी उत्तर यायला पाहिजे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना 1885. 1885. पुढे पहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक कोण होते तर A.O. ह्यूम. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक A.O. ह्यूम. राणी लक्ष्मीबाई कुठल्या संस्थानामधील होत्या तर झाशी. राणी लक्ष्मीबाई झाशी या संस्थानामधील होत्या. डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स कोणी लागू केली तर लॉर्ड डलहौसी. डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स लॉर्ड डलहौसी यांनी लागू केली. पुढे पहा, सतीबंदी कायदा कधी लागू झाला तर 1829. 1829. 1857च्या उठावाचे दुसरे नाव काय तर भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध. भारतामध्ये रेल्वेची सुरुवात कधी झाली 1853 साल. लक्षात ठेवा, 1853. पहिली रेल्वे कुठे धावली तर मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे धावली. दिवाणी हक्क इंग्रजांना कोणी दिले तर मुघल सम्राट शाह आलम दुसरा. मुघल सम्राट शाह आलम दुसरा यांनी इंग्रजांना दिवाणी हक्क दिले. दिवाणी हक्क कोणत्या साली मिळाले तर 1765. 1765. प्लासीच्या लढाईत इंग्रजांचा सेनापती कोण होता तर लॉर्ड क्लाइव्ह. प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजांचा सेनापती लॉर्ड क्लाइव्ह हा होता. बक्सारची लढाई कधी झाली 1764 साल. लक्षात ठेवा, बक्सारची लढाई 1764. आधुनिक भारताचा इतिहास साधारणपणे कधीपासून सुरू होतो तर इसवी सन 1757 पासून म्हणजेच प्लासीच्या लढाई नंतर. लक्षात घ्या, आधुनिक भारताचा इतिहास साधारणपणे 1757 पासून सुरू होतो. प्लासीची लढाई कधी झाली तर 1757. प्लासीची लढाई 1757. सविनय कायदेभंग चळवळ कधी सुरू झाली 1930 साल. लक्षात ठेवा, सविनय कायदेभंग चळवळ 1930. दांडी यात्रा कोणी सुरू केली होती तर महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा सुरू केली होती. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विद्यार्थी मित्रांनो, 150 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढे पहा, भारत
प्रजासत्ताक कधी बनला तर 26 जानेवारी 1950. लक्षात घ्या, प्रजासत्ताक विचारला आहे. भारत प्रजासत्ताक कधी बनला? 26 जानेवारी 1950. पुढे पुढे पहा, पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा 15 दिवसांचा कालावधी म्हणजेच काय? कृष्ण पक्ष. लक्षात घ्या, पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा जो काही 15 दिवसांचा कालावधी असतो त्याला काय म्हणतात? कृष्ण पक्ष म्हणतात. ओके, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा 15 दिवसांचा कालावधी असतो त्याला शुक्ल पक्ष म्हणतात. लक्षात घ्या, पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत जर म्हटलं तर कृष्ण पक्ष आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत म्हटलं 15 दिवस तर शुक्ल पक्ष. या ठिकाणी चुकू नका. लक्षात घ्या, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष समजून घ्या. पुढे पहा, महाराष्ट्राचे काश्मीर कशाला म्हणतात? तर कास पठार आहे, त्या कास पठाराला महाराष्ट्राचे काश्मीर असं म्हणतात. कोकणचे काश्मीर कशाला म्हणतात? तर दापोली. कोकणचे काश्मीर दापोली. लॉर्ड कर्झन यांच्या धोरणामुळे कोणती चळवळ सुरू झाली? तर स्वदेशी चळवळ. लॉर्ड कर्झन यांच्या धोरणामुळे स्वदेशी चळवळ सुरू झाली. लॉर्ड कर्झन यांचा राजीनामा कधी झाला? तर 1905. लॉर्ड कर्झन यांचा राजीनामा 1905 मध्ये झाला. भारतीय राज्यघटनेतील कलम 137 काय आहे? तर पुनर्विचार याचिका. कलम 137 पुनर्विचार याचिका. भारतीय राज्यघटनेतील कलम 141 काय आहे? तर सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्व न्यायालयावर बंधनकारक. कलम 141 काय आहे? सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्व न्यायालयावर बंधनकारक. पुढे पहा, सुदाम्याचे पोहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. सुदाम्याचे पोहे या पुस्तकाचे लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. गीताई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विनोबा भावे. गीताई या पुस्तकाचे लेखक विनोबा भावे. पाठीवर वार करणे म्हणजे काय? तर विश्वासघात करणे. पाठीवर वार करणे विश्वासघात करणे. तोंड घशी पडणे याचा अर्थ काय होतो? अपमानित करणे. तोंड घशी पडणे अपमानित होणे. डोक्यावर बसवणे म्हणजे काय? तर खूप लाड करणे. डोक्यावर बसवणे खूप लाड करणे. पायात पाय घालणे म्हणजे काय? अडथळा निर्माण करणे. पायात पाय घालणे अडथळा निर्माण करणे. पुढे पहा, जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर नाथसागर नावाने ओळखले जाते. हा प्रश्न 100 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारला गेला आहे. जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर नाथसागर. पानशेत धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? पानशेत तर तानाजी सागर. तानाजी सागर. लक्षात घ्या, आपल्याला 4 पर्याय असतात. पर्याय दिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याकडून चुकू शकतं. त्यासाठी एक ट्रिक्स लावली आहे. काय ट्रिक्स आहे? पानशेत शेवटी काय आहे? त आहे. पानशेत त त त त वरनं तानाजी सागर असं लक्षात ठेवायचं आहे. कारण ज्यावेळेस आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात त्यावेळेस आपल्याला कन्फ्यूज होतं. पण ट्रिक्सवरनं लक्षात ठेवा, पानशेत शेवटी त आहे, त वरनं तानाजी सागर असं लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा, 1400चे 4% बरोबर किती? आता विद्यार्थी मित्रांनो, चे म्हणजे काय? चेचा अर्थ काय होतो? गुणिले. मग आता पहा कसं सोडवायचं. हे बघा, 1400 गुणिले किती टक्के म्हटलं? 4%. टक्के म्हणजे काय? भागिले 100. आता हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. काय उरलं? 14 गुणिले 4. 14 दुने 28, 14 त्रिक 42 आणि 14 चोक 56. योग्य उत्तर आहे 56. लक्षात घ्या, 1400चे 4% 56. पुढील प्रश्न पहा, 1938च्या हरिपुरा येथील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? सुभाषचंद्र बोस. लगेच वही पेन घ्या, हा प्रश्न लिहून ठेवा, प्रश्न महत्वपूर्ण आहे. लक्षात घ्या, 1938 मध्ये हरिपुरा या ठिकाणी काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं. पहिला मुद्दा. त्याचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस होते. दुसरा मुद्दा. व्यवस्थित लिहून ठेवा, असं लिहायचं. 1938 या वर्षी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अधिवेशन भरलं? हरिपुरा. हरिपुरा या ठिकाणी जे काय अधिवेशन भरलं होतं त्याचे अध्यक्ष कोण होते? सुभाषचंद्र बोस. असं तुम्ही स्वतः लिहून ठेवायचं आहे, तोंडी पाठ करायचं आहे. पुढे पहा, सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसचे विचार न पटल्याने 1939 मध्ये कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर स्वतंत्र फॉरवर्ड ब्लॉक. लक्षात घ्या, स्वतंत्र फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली सुभाषचंद्र बोस यांनी केली. कधी केली? 1939 मध्ये केली. का केली जर असं विचारलं तर काँग्रेसचे विचार न पटल्याने. ओके, पुढे पहा, गांधीजींचे विचार न पटलेल्या तरुण काँग्रेस नेत्यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर स्वराज्य पक्ष. पहा, या ठिकाणी काय आलंय? गांधीजींचे विचार काही तरुणांना पटले नाही म्हणून त्यांनी काय केलं?
स्वराज्य पक्षाची स्थापना केली, कधी केली? 1923 साल लक्षात ठेवा, 1923. मित्रांनो, वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. स्वराज्य पक्ष स्थापना केली, कधी केली? 1923. पुढे पहा, हरिपुरा या ठिकाणी काँग्रेसचं अधिवेशन कोणत्या वर्षी भरले होते? तर 1938 या वर्षी हरिपुरा या ठिकाणी काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं. पुढे पहा, सुभाषचंद्र बोस यांचा जन्म केव्हा झाला? तर 23 जानेवारी 1897. 23 जानेवारी 1897 सुभाषचंद्र बोस यांचा जन्म. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर राष्ट्रीय पराक्रम दिवस. लक्षात घ्या, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जो काही जन्मदिवस आहे तो राष्ट्रीय पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढे पहा, राज्यपाल पद हे राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे? तर भाग 6. भाग 6. प्रत्येक राज्यात एक राज्यपाल असेल अशी तरतूद कोणत्या कलमामध्ये केली आहे? कलम 153. प्रत्येक राज्यात एक राज्यपाल असेल अशी तरतूद कलम 153 मध्ये केली आहे. राज्याचा सर्व कारभार कोणाच्या नावाने चालतो? तर राज्यपालाच्या नावाने चालतो. राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? तर राज्यपाल असतो. ओके. पुढे पहा, संविधान सभेची एकूण किती अधिवेशने म्हणजे बैठका झाल्या? तर 11. किती? 11. संविधान सभेचे पहिले अधिवेशन कधी भरले होते? 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946. लक्षात ठेवा, 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946. पुढे पहा, राज्यसभा गृहाची रचना भारताचे राष्ट्रीय फूल डॅश डॅश या संकल्पनेवर आधारित आहे. तर कमळ. राज्यसभा गृहाची रचना भारताचे राष्ट्रीय फूल कमळ या संकल्पनेवर आधारित आहे. पुढे पहा, संविधान सभेचे एकूण किती सदस्य होते? तर 389. 389 सदस्य होते. पुढे पहा, बालासोर जिल्हा कोणत्या राज्यात आहे? तर ओडिशा राज्यामध्ये बालासोर जिल्हा आहे. लोकसभा गृहाची रचना भारताचा राष्ट्रीय पक्षी डॅश डॅश या संकल्पनेवर आधारित आहे. तर मोर. जे काही आपलं लोकसभागृह आहे त्या लोकसभागृहाची रचना आपला भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे या संकल्पनेवर आधारित आहे. ओके. महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कोणत्या दिवशी झाली? तर 2 जानेवारी 1961. महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना 2 जानेवारी 1961. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय आहे. भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी कोण आहेत? किरण बेदी. भारतातील सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीबी. भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत? सुचेता कृपलानी. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली? तर पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. पालघर जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे? तर 5344 चौकिमी, 5344 चौकिमी. पुढे पहा, पालघर जिल्ह्याच्या उत्तरेस कोणतं राज्य आहे? तर गुजरात राज्य आहे. पालघर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? 8 तालुके आहेत. लक्षात घ्या, पालघर जिल्हा 8 तालुके आहेत. चायनामॅन हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट खेळाशी संबंधित आहे चायनामॅन. बुकिंग, थ्रो इन हे शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉल खेळाशी संबंधित आहे बुकिंग आणि थ्रो इन. पुढे पहा, बुली, ड्रिबल हे शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हॉकी. लक्षात घ्या, बुली हा शब्द हॉकी खेळाशी संबंधित आहे. ड्रिबल हा शब्द हॉकी या खेळाशी संबंधित आहे. ड्यूस, कोर्ट आणि डबल हे शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर लॉन टेनिस. ड्यूस हा शब्द लॉन टेनिसशी संबंधित आहे. कोर्ट आणि डबल हे शब्द लॉन टेनिस या खेळाशी संबंधित आहे. भारत इतिहास संशोधन मंडळ कोठे आहे? पुणे या ठिकाणी आहे. भारत इतिहास संशोधन मंडळ. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळ कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी. महाराष्ट्र एक्सप्रेस कोणत्या 2 ठिकाणादरम्यान धावते? तर कोल्हापूर ते गोंदिया दरम्यान महाराष्ट्र एक्सप्रेस धावते. हरिप्रिया एक्सप्रेस कोणत्या 2 ठिकाणांदरम्यान धावते? तर कोल्हापूर ते तिरुपती. लक्षात घ्या, कोल्हापूर ते तिरुपती दरम्यान हरिप्रिया एक्सप्रेस धावते. एक होता कारभार या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर वी.ना. गवाणकर. कोण आहेत? वी.ना. गवाणकर. भिजली वही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अरुण कोल्हटकर. अरुण कोल्हटकर. नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर वी.वा. शिरवाडकर. लक्षात घ्या, नटसम्राट या पुस्तकाचे लेखक वी.वा. शिरवाडकर हे आहेत.
माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? दा सावरकर. पुढे पहा, डोळे दिपणे याचा अर्थ काय होतो? तर आश्चर्याने थक्क होणे. डोळे दिपणे, आश्चर्याने थक्क होणे. पाय रोवून उभे राहणे म्हणजे काय? ठाम भूमिका घेणे. पाय रोवून उभे राहणे, ठाम भूमिका घेणे. तोंडावर आपटणे म्हणजे काय? थेट नकार मिळणे. तोंडावर आपटणे, थेट नकार मिळणे. हातावर तुरी देणे याचा अर्थ काय होतो? फसवणे. हातावर तुरी देणे, फसवणे. समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी कोणते उपकरण विमानात वापरतात? तर अल्टिमीटर. वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर ॲनिमोमीटर. लक्षात घ्या, समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानामध्ये अल्टिमीटर हे उपकरण वापरतात आणि वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठीचे जे उपकरण आहे ते आहे ॲनिमोमीटर. पुढे पहा, रात्री हिंडणारे यासाठी कोणता शब्द आहे? तर निशाचर. रात्री हिंडणारे, निशाचर. श्रीकृष्ण नवरा, मी नवरी, शिशुपाल नवरा, मी न वरी. हा अलंकार कोणता आहे? श्लेष अलंकार आहे. एकच शब्द आहे, दोन अर्थाने वापरला आहे. जेव्हा एक शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा कोणता अलंकार होतो? श्लेष अलंकार होतो. ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास कोणते वाक्य म्हणतात? तर केवळ वाक्य म्हणतात. काय म्हणतात? केवळ वाक्य. ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आहे, एकच विधेय आहे त्याला म्हणायचं केवळ वाक्य. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? नंदादीप. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द आहे नंदादीप. पुढे पहा, गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? तर फारसी भाषेतनं मराठीत आलेला आहे. गुन्हेगार हा शब्द आहे फारसी भाषेतनं आपल्या मराठीमध्ये आलेला आहे. सीतेला लाल फुल आवडते वाक्यातील विशेषण ओळखा. विशेषण कोणतं आहे? तर लाल. लाल फुल आवडते, लाल काय आहे? विशेषण आहे. पुढे पहा, भारतीय राज्यघटनेतील भाग 15 काय आहे? काय आहे? तर निवडणुका. भाग 15 निवडणुका. भारतीय राज्यघटनेतील भाग 16 काय आहे? तर विशिष्ट वर्गाशी संबंधित विशेष तरतुदी. भारतीय राज्यघटनेतील भाग 16 काय आहे? विशिष्ट वर्गाशी संबंधित विशेष तरतुदी. हिराकूड धरण कोणत्या राज्यात आहे? तर ओडिशा राज्यात आहे. कोणत्या नदीवर आहे? तर महानदीवर आहे. लक्षात घ्या, 100 वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. हिराकूड धरण ओडिशा राज्यात आहे, महानदीवर आहे. भाकरा नांगल धरण कोणत्या राज्यात आहे? तर पहा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशची जी काही सीमा आहे त्या ठिकाणी भाकरा नांगल धरण आहे. पंजाब आणि हिमाचल प्रदेश यांच्या सीमेवर आहे. कोणत्या नदीवर आहे? तर सतलज नदीवर आहे. पुढे पहा, टिहरी धरण कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड राज्यात आहे. कोणत्या नदीवर आहे? तर भागीरथी नदीवर आहे. प्रश्न महत्वपूर्ण आहे. टिहरी धरण उत्तराखंड राज्यात आहे, भागीरथी या नदीवर आहे. कृष्णराजसागर धरण कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक राज्यात आहे. कोणत्या नदीवर आहे विचारलं तर कावेरी नदीवर आहे. कृष्णराजसागर धरण कर्नाटक राज्यात आहे आणि कावेरी नदीवर आहे. पुढे पहा, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर 2005 या वर्षीचा आहे. महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर 2005. लक्षात घ्या, महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा 2005चा आहे आणि कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा सुद्धा 2005 या वर्षीचा आहे. पुढे पहा, भारताचार्य हे टोपण नाव कोणाचं आहे? तर विनायक चिंतामण वैद्य. भारताचार्य हे कोणाचे टोपण नाव आहे? विनायक चिंतामण वैद्य. भारताचे ब्रीदवाक्य काय आहे? तर सत्यमेव जयते. भारताचं ब्रीदवाक्य सत्यमेव जयते. साल्हेरच्या लढाईत मुघल सैन्याचा पराभव कोणी केला? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी साल्हेरच्या लढाईमध्ये मुघल सैन्याचा पराभव केला. साल्हेरची लढाई कधी झाली? तर 1672. साल लक्षात ठेवा, 1672 साल्हेरची लढाई. खजुराहो मंदिरे कुठे आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये खजुराहो मंदिरे आहे. अमरावती बौद्ध स्तूप कुठे आहे? तर आंध्र प्रदेशमध्ये अमरावती बौद्ध स्तूप आहे. पुढे पहा, भारतीय विद्यापीठ कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर 1904. साल लक्षात ठेवा, भारतीय विद्यापीठ कायदा 1904. पहिला सहकार कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर 1904. साल दोघांची सारखेच आहे. भारतीय विद्यापीठ कायदा 1904 आणि पहिला सहकार कायदा 1904.
पुढे पहा, सुरत अधिवेशन कोणत्या वर्षी भरले होते? तर 1907. सुरत अधिवेशन 1907 या वर्षी भरलं होतं. कोणत्या अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडली? तर याच अधिवेशनामध्ये फूट पडली होती, सुरत अधिवेशनामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लिहून ठेवा. सुरत अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली होती आणि हे सुरत अधिवेशन कधी भरलं होतं? 1907 या वर्षी भरलं होतं. पुढील प्रश्न पहा, कोणत्या प्रकारच्या मृदेत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते? तर चिकन मृदा. ओके. ज्या वनस्पतीच्या पानांमध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशिर असते अशा पानांना काय म्हणतात? तर साधे पान म्हणतात. ज्या वनस्पतींच्या पानामध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशिर असते अशा पानांना साधे पान म्हणतात. मानवाने डॅश डॅशमुळे संभाषण कला विकसित केली आहे? तर स्वर यंत्रामुळे. मानवाने स्वर यंत्रामुळे संभाषण कला विकसित केली आहे. सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक कोणता? तर पेशी. सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक कोणता आहे? पेशी. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील कोणत्या कलमामध्ये सरपंच समितीची तरतूद करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे कलम 77 अ. काय आहे? कलम क्रमांक 77 अ मध्ये तरतूद करण्यात आली आहे. काय? तर सरपंच समितीची तरतूद. लक्षात घ्या, सरपंच समिती तरतूद कलम 77 अ मध्ये करण्यात आली आहे. पुढे पहा, भारताच्या संविधानात कोणत्या कलमामध्ये परराष्ट्र धोरणाची मार्गदर्शक तत्वे दिलेली आहे? तर कलम क्रमांक 51. लक्षात घ्या, कलम क्रमांक 51 मध्ये परराष्ट्र धोरणाची मार्गदर्शक तत्वे दिलेली आहे. पुढे पहा, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे नेहमीच कोणते वैशिष्ट्य राहिले आहे? तर आंतरराष्ट्रीय शांतता. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे नेहमीच आंतरराष्ट्रीय शांतता हे वैशिष्ट्य राहिलं आहे. पुढील प्रश्न पहा, कोणत्या शीख गुरुने फारसी भाषेत जफरनामा लिहिला? तर गुरु गोविंद सिंह. गुरु गोविंद सिंह या शीख गुरुने फारसी भाषेत जफरनामा लिहिला. कोणत्या शीख गुरुने गुरु नानक यांचे चरित्र लिहिले? तर गुरु अर्जुन देव. लक्षात घ्या, गुरु अर्जुन देव यांनी गुरु नानक यांचे चरित्र लिहिले. पुढे पहा, नादिरशाह कुठे शासक होता? तर इराण या ठिकाणी नादिरशाह शासक होता. गुरु गोविंद सिंह यांनी खालसा पंथाची स्थापना कधी केली? तर 1699. विद्यार्थी मित्रांनो, वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. खालसा पंथाची स्थापना कोणी केली? तर गुरु गोविंद सिंह यांनी केली आहे. कधी केली? 1699. पुढील प्रश्न पहा, मोती प्रामुख्याने कोणत्या पदार्थापासून बनलेला असतो? तर कॅल्शियम कार्बोनेट. लक्षात घ्या, मोती प्रामुख्याने कॅल्शियम कार्बोनेट या पदार्थापासून बनलेला असतो. मानवी शरीरात सर्वात जास्त प्रमाणात कोणता घटक आढळतो? तर ऑक्सिजन. मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त प्रमाणात ऑक्सिजन हा घटक आढळतो. सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याचा कोणता भाग दिसतो? तर कोरोना. टाईपरायटरचा शोधकर्ता कोण आहे? शोल्स. आंब्याचे वनस्पतीशास्त्रीय नाव काय आहे? तर मँगीफेरा इंडिका. सूर्योदयाचा देश म्हणून कोणत्या देशाला म्हणतात? सूर्योदयाचा देश कोणत्या देशाला म्हणतात? तर जपान. लक्षात घ्या, सूर्योदयाचा देश कोणत्या देशाला म्हणतात किंवा कोणत्या देशाला ओळखले जाते असा प्रश्न विचारतो. योग्य उत्तर आहे जपान. पुढे पहा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात अस्पृश्यता निर्मूलनाचा उल्लेख आहे? तर अनुच्छेद 17. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. 150 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. तुमच्या वहीमध्ये लगेच लिहून ठेवायचा आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये अस्पृश्यता निर्मूलनाचा उल्लेख आहे? तर अनुच्छेद 17. ओके. भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक कधी झाली आणि संविधानातील पहिली दुरुस्ती कधी झाली? आता पहा, भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक कधी झाली? 1951. आणि संविधानातील पहिली दुरुस्ती कधी झाली? 1951. ओके. राज्यसभेच्या 245 सदस्यांपैकी राष्ट्रपतींकडून किती सदस्य नामनिर्देशित केले जातात? योग्य उत्तर आहे 12 सदस्य. लक्षात घ्या, राज्यसभेच्या 245 सदस्यांपैकी राष्ट्रपतींकडून 12 सदस्य नामनिर्देशित केले जातात. पुढे पहा, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याची लोकसंख्येची घनता जास्त आहे? तर बिहार राज्याची जी काही लोकसंख्येची घनता आहे ती जास्त आहे.
कोणत्या गणनेनुसार? 2011च्या जनगणनेनुसार. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर सुकुमार सेन. सुकुमार सेन. मिश्र अर्थव्यवस्था हा शब्द काय दर्शवतो? तर खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रांचे अस्तित्व. मिश्र अर्थव्यवस्था हा जो काही शब्द आहे हा काय दर्शवतो? खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रांचे अस्तित्व. ओके. पुढे पहा, भारतातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर कोणते आहे? तर वल्लभपंत सागर. तेल आणि नैसर्गिक वायू कमिशनचे मुख्यालय कोठे आहे? तर डेहराडून या ठिकाणी. तेल आणि नैसर्गिक वायू कमिशनचं मुख्यालय डेहराडून या ठिकाणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते कोणता मूलभूत अधिकार संविधानाचा हृदय आणि आत्मा आहे? तर पहा, घटनात्मक उपायांचा अधिकार. प्रश्न महत्वपूर्ण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते जे काही घटनात्मक उपायांचा अधिकार आहे हे काय आहे? संविधानाचा हृदय आणि आत्मा आहे. ओके. मग आपल्याला जर प्रश्न विचारला गेला, घटनात्मक उपायांचा अधिकार हा कोणत्या कलमात आहे, कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे? तर 32. लक्षात घ्या. पुढे पहा, एखादे विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही याचा अंतिम निर्णय संसदेत कोण घेतो? तर लोकसभेचे सभापती. एखादे विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही याचा अंतिम निर्णय संसदेत लोकसभेचे सभापती देतात. पुढे पहा, इसवी सन 1974 मध्ये भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली? तर पोखरण या ठिकाणी अणुचाचणी केली. कधी केली? 1974 मध्ये. भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्ततावादाची भर कोणी घातली? पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न महत्वपूर्ण आहे, लिहून ठेवा. भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्ततावादाची भर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घातली. पुढे पहा, अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश काय होता? तर ऊर्जेची निर्मिती करणे. अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश ऊर्जेची निर्मिती करणे. पुढे पहा, दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत रशियाच्या नेतृत्वाखाली साम्यवादी राष्ट्रांनी कोणती लष्करी संघटना स्थापन केली? तर वारसा करार. वारसा करार. पुढे पहा, 1917 मध्ये रशियामध्ये कोणती क्रांती झाली? तर साम्यवादी. 1917 मध्ये रशियामध्ये साम्यवादी क्रांती झाली. पुढील प्रश्न पहा, शीतयुद्धाच्या काळात आपल्या गटातील राष्ट्रांच्या संरक्षणासाठी कोणत्या देशाच्या नेतृत्वाखाली नाटो ही लष्करी संघटना उदयास आली? तर अमेरिका. शीतयुद्धाच्या काळात आपल्या गटातील राष्ट्रांच्या संरक्षणासाठी अमेरिका देशाच्या नेतृत्वाखाली नाटो ही लष्करी संघटना उदयास आली. पुढे पहा, राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी डॅश डॅश ही होती. काय होती? तर युद्ध टाळणे. राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी काय होती? युद्ध टाळणे. पुढे पहा, प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी आणि अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करायचे याविषयी जे धोरण ठरवते त्या धोरणाला काय म्हणतात? तर परराष्ट्र धोरण असे म्हणतात. प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी आणि अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करायचे याविषयी जे धोरण ठरवते त्याला काय म्हणतात? परराष्ट्र धोरण. पुढे पहा, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो. स्वतंत्र व सार्वभौम देशांशी मिळून निर्माण होणाऱ्या व्यवस्थेस काय म्हणतात? तर आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणतात. स्वतंत्र व सार्वभौम देशांशी मिळून निर्माण होणाऱ्या व्यवस्थेस आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणतात. पुढे पहा, ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळवले जाते? तर बॉक्साईट या खनिजापासून ॲल्युमिनियम मिळवले जाते. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1962. साल लक्षात ठेवा, 1962 या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. पुढे पहा, संत्रा या फळात कोणते जीवनसत्व आढळते? तर क जीवनसत्व आढळते. कोणते? क. न्यूट्रॉन्सचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर चॅडविक. चॅडविक. पुढे पहा, डायनामाइटचा आविष्कार कोणी केला? तर अल्फ्रेड नोबेल. कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? तर स्टेथोस्कोप. पुढे पहा, मेळघाट, पयनघाट हे दोन स्वाभाविक विभाग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. मेळघाट अमरावती जिल्ह्यात आहे आणि पयनघाट अमरावती जिल्ह्यात आहे. प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा जिल्ह्यामध्ये प्रतापगड किल्ला आहे. भगवा ही कोणत्या पिकाची बहुचर्चित जात आहे? तर डाळिंब या पिकाची जात आहे.
भगवा ही डाळिंब पिकाची जात आहे. दारुगोळा बनवण्याचे कारखाने कोठे आहे? तर खडकी या ठिकाणी दारुगोळा बनवण्याचे कारखाने आहे. कोरकू ही आदिवासी जमात कोणत्या डोंगर रांगेमध्ये बहुसंख्येने राहते? तर मेळघाट. लक्षात घ्या, मेळघाट या ठिकाणी कोरकू ही आदिवासी जमात बहुसंख्येने राहते. महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग कोणता? तर मराठवाडा. मराठवाडा. पुढे पहा, खजुराहो मंदिरे कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये खजुराहो मंदिरे आहेत. बारा इमाम बारा कुठे आहे? तर लखनौ या ठिकाणी बारा इमाम बारा आहे. बांगलादेशची राजधानी कुठे आहे? तर ढाका या ठिकाणी बांगलादेशची राजधानी आहे. रिक्षा पहिल्यांदा कोणत्या देशात धावली? तर जपान या देशामध्ये पहिल्यांदा रिक्षा धावली. पुढे पहा, कर्म आणि पुनर्जन्माच्या तत्वावर कोणते दोन धर्म विश्वास ठेवतात? तर जैन धर्म आणि बौद्ध धर्म. कर्म आणि पुनर्जन्माच्या तत्वावर कोणते दोन धर्म विश्वास ठेवतात? तर जैन धर्म आणि बौद्ध धर्म. कोळसा खाणीतील स्फोटांसाठी कोणता वायू अनेकदा जबाबदार असतो? तर मिथेन. मिथेन. कोणत्या आजारामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते? तर मधुमेह या आजारामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. आगा खान चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे आगा खान चषक. इज्रा कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पोलो या खेळाशी संबंधित आहे इज्रा कप. लक्षात घ्या, आगा खान चषक जर विचारलं तर हॉकी आणि इज्रा कप म्हटलं तर पोलो. भारतीय मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक कोणते आहे? तर कन्याकुमारी. भारतात सूर्य सर्वात आधी कोणत्या राज्यात उगवतो? तर अरुणाचल प्रदेश. पुढे पहा, भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? तर मिश्र अर्थव्यवस्था आहे. गरिबी हटाओ ही प्रसिद्ध घोषणा कोणत्या काळात देण्यात आली? तर 5वी पंचवार्षिक योजनेच्या काळात देण्यात आली, 1974 ते 1979. लक्षात घ्या. लक्षात ठेवा, जी काही 5वी पंचवार्षिक योजना आहे तिचा कार्यकाळ आहे 1974 ते 1979. आणि या 5वी जी काही पंचवार्षिक योजना आहे यामध्येच गरिबी हटाओ ही प्रसिद्ध घोषणा देण्यात आली. ओके. पुढील प्रश्न पहा, समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? तर फॅथोमीटर. मानवी डोळ्याचा कोणता भाग प्रतिमा तयार करतो? तर रेटिना. रेटिना. पुढील प्रश्न पहा, आवाज किंवा आवाजाची तीव्रता मोजण्याचे SI एकक काय आहे? तर डेसिबल. भारतीय राज्यघटनेत राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांची कल्पना कोणत्या देशातून घेतली आहे? तर आयर्लंड. भारतीय राज्यघटनेत राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांची कल्पना आयर्लंड या देशातून घेतली आहे. पुढे पहा, व्हिनेगरचे रासायनिक नाव काय आहे? तर ॲसिटिक ॲसिड. लाफिंग गॅसचे रासायनिक नाव काय आहे? तर नायट्रस ऑक्साईड. लक्षात ठेवा, वारंवार यावर प्रश्न विचारला गेला आहे. व्हिनेगरचे रासायनिक नाव ॲसिटिक ॲसिड आणि लाफिंग गॅसचं रासायनिक नाव नायट्रस ऑक्साईड. पुढे पहा, कागदाचा शोध कोणत्या देशात लागला? तर चीन या देशामध्ये कागदाचा शोध लागला. गौतम बुद्धांचे बालपणीचे नाव काय होते? तर सिद्धार्थ. काय नाव होतं? सिद्धार्थ. भारतातील सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण आहेत? तर राष्ट्रपती आहेत. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा येतो? तर व्हिटॅमिन अ. भारताची पहिली महिला शासक कोण होती? तर रझिया सुलतान. रझिया सुलतान. इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा कोणी दिली? तर भगतसिंग यांनी इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा दिली. बारोमास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर सदानंद देशमुख. बारोमास या पुस्तकाचे लेखक सदानंद देशमुख हे आहेत. आहे मनोहर तरी हे पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर सुनीता देशपांडे. आहे मनोहर तरी हे पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक सुनीता देशपांडे. बंगालचे स्वित्झर्लंड कोणाला म्हणतात? तर दार्जिलिंग. बंगालचे स्वित्झर्लंड दार्जिलिंगला म्हणतात. दार्जिलिंग. ओके. चीना सत्यम हे नाव कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित आहे? तर कुचिपुडी. चीना सत्यम हे नाव आहे कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित आहे? तर कुचिपुडी. हजार सरोवरांचा देश कोणता आहे? तर फिनलँड. हजार सरोवरांचा देश फिनलँड.
जगातील सर्वात उंच प्राणी कोणता आहे? तर जिराफ हा जगातील सर्वात उंच प्राणी आहे. आदि ब्राह्मो समाज स्थापना कोणी केली? देवेंद्रनाथ टागोर यांनी केली. लक्षात घ्या, आदि ब्राह्मो समाज स्थापना देवेंद्रनाथ टागोर यांनी केली. कधी केली? 1865. भारतीय ब्राह्मो समाज स्थापना कोणी केली? केशवचंद्र सेन. लक्षात घ्या, भारतीय ब्राह्मो समाज स्थापना केशवचंद्र सेन. कधी केली? 1866. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही प्रश्न महत्वपूर्ण आहे. 100% या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतं. आदि ब्राह्मो समाज देवेंद्रनाथ टागोर, भारतीय ब्राह्मो समाज केशवचंद्र सेन. लक्षात घ्या. पुढे पहा, ब्राह्मो समाज स्थापना कोणी केली? राजा राममोहन रॉय. कधी केली? 1828. लक्षात ठेवा, ब्राह्मो समाज स्थापना राजा राममोहन रॉयने केली, 1828 मध्ये केली. पूर्व घाट कोणत्या दिशेने पसरलेले आहेत? तर भारताच्या पूर्व किनाऱ्याला समांतर. जो काही भारताचा पूर्व किनारा आहे त्या पूर्व किनाऱ्याला समांतर असा पूर्व घाट पसरलेला आहे. पुढे पहा, अरवली पर्वतरांग कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान राज्यामध्ये आहे. सह्याद्री पर्वतरांगांना आणखी काय म्हणतात? तर पश्चिम घाट म्हणतात. सह्याद्री पर्वतरांग आहे त्यांनाच दुसरं नाव काय आहे? पश्चिम घाट. पुढे पहा, निलगिरी पर्वत कुठे आहे? तर तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे. लक्षात घ्या, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या सीमेवर निलगिरी पर्वत आहे. हिमालयातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर माउंट एव्हरेस्ट. धौलाधार पर्वतरांग कुठे आहे? धौलाधार पर्वतरांग कुठे आहे? हिमाचल प्रदेश. नागा टेकड्या कुठे आहे? तर नागालँडमध्ये आहे. आयत्या वेळात नागोबा या म्हणीचा अर्थ काय होतो? तर दुसऱ्याने स्वतःसाठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठवणे याला म्हणायचं आयत्या वेळात नागोबा. उगडी महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर कर्नाटकमध्ये. नवरात्री महोत्सव गुजरातमध्ये आणि गंगा और महोत्सव राजस्थानमध्ये. लक्षात घ्या, गंगा और महोत्सव राजस्थानमध्ये साजरा केला जातो. नवरात्री महोत्सव गुजरातमध्ये साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा साजरा केला जातो. ओके, परंतु महत्वाचं काय आहे? गुजरातमध्ये जास्त प्रमाणात साजरा केला जातो. ओके. उगाडी महोत्सव कर्नाटक. ओके. पुढे पहा, पोंगल महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर तामिळनाडू राज्यामध्ये पोंगल महोत्सव साजरा केला जातो. तामिळनाडू, पोंगल. ओके. लोहरी उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर हरियाणा. लोहरी उत्सव हरियाणा. टोगोचे देश, टोगो हा देश आहे, चलन काय आहे? फ्रँक. ओके. टोगो नावाचा देश आहे आणि या देशाचं जे काही चलन आहे ते आहे फ्रँक. इजिप्त देशाचे चलन कोणते आहे? तर पौंड. इजिप्त देश आहे त्या देशाचे चलन काय? पौंड. कृष्णकुमार या टोपणावाने कोणाला ओळखले जाते? तर सेतू माधवराव पगडी. कृष्णकुमार या टोपणावाने सेतू माधवराव पगडी यांना ओळखले जाते. लगेच वही पेन घ्या, लिहून ठेवा, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. रानकवी या टोपणावाने कोणाला ओळखले जाते? तर ना.धो. महानोर. रानकवी या टोपणावाने ना.धो. महानोर यांना ओळखले जाते. पुढे पहा, आपला हात जगन्नाथ या म्हणीचा अर्थ काय होतो? तर आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. म्हणजेच आपला हात जगन्नाथ. अति तेथे माती या म्हणीचा अर्थ काय होतो? तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. लक्षात घ्या, अति तेथे माती म्हणजे काय? कोणत्याही गोष्टीचा अतिरेक असतो, वाईटच असतो. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा अर्थ काय होतो? तर जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही. आधी शिदोरी मग जेजुरी या म्हणीचा अर्थ काय होतो? आधी भोजन मग देवपूजा. असतील शिते तर जमतील भूते या म्हणीचा अर्थ काय होतो? एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. म्हणजेच काय? असतील शिते तर जमतील भूते. ईस्ट इंडिया कंपनीचा उद्देश काय होता? व्यापार. ईस्ट इंडिया कंपनीचा उद्देश व्यापार. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात कोणत्या वस्तूंचा व्यापार केला? तर कापूस. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील लाल, बाल आणि पाल या त्रयीतील बाल कोण? बाल म्हणजे कोण? तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लक्षात घ्या, लाल, बाल, पाल या तिघांपैकी बाल म्हणजे काय? तर बाळ गंगाधर टिळक. ओके. भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला? तर पिंगली व्यंकय्या. पिंगली व्यंकय्या. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? अहिल्यानगर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता? मुंबई शहर. सर्वात मोठा दिवस कोणता? 21 जून आणि सर्वात लहान रात्र 21 जून. लक्षात घ्या, सर्वात मोठा दिवस 21 जून,
सर्वात लहान रात्र 21 जून. सर्वात लहान दिवस कोणता? 22 डिसेंबर. सर्वात लहान दिवस म्हटलं मी 22 डिसेंबर. आणि सर्वात मोठी रात्र म्हटलं तर 22 डिसेंबर. कन्फ्यूज होऊ नका, व्यवस्थित लिहून ठेवा. 21 जून सर्वात मोठा दिवस आणि 21 जून सर्वात लहान रात्र. आता ज्या दिवशी दिवस मोठा असणार आहे, सर्वात मोठा दिवस, त्या दिवशी रात्र लहान असणार आहे, असं लक्षात ठेवायचं. आणि ज्या दिवशी सर्वात लहान दिवस असेल त्याच दिवशी रात्र काय असणार आहे? सर्वात मोठी असणार आहे. ओके, सर्वात लहान दिवस 22 डिसेंबर आणि सर्वात मोठी रात्र 22 डिसेंबर. पुढे पहा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर 7वा क्रमांक लागतो. आता विद्यार्थी मित्रांनो, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा माहिती पाहिजे आपल्याला. तर पहा, पहिला क्रमांक लागतो रशियाचा, दुसरा कॅनडा, तिसरा चीन, चौथा भारत, 5वा ब्राझील, 6वा ऑस्ट्रेलिया आणि 7 नंबरला आहे आपला भारत देश. लिहून ठेवा, वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. 1 नंबर रशिया, 2 नंबर कॅनडा, नंतर चीन, नंतर अमेरिका, नंतर ब्राझील, नंतर ऑस्ट्रेलिया आणि नंतर भारत. पुढील प्रश्न पहा. पेरियार अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर केरळ राज्यामध्ये पेरियार अभयारण्य आहे. पेरियार अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हत्तींसाठी प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वात जास्त रेशीम उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर कर्नाटक. संगमरवरी हे कशाचे सुधारित स्वरूप आहे? तर चुनखडीचे सुधारित स्वरूप आहे संगमरवरी. पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर हरियाणा. वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला? जेम्स वॅट. सिंधू संस्कृतीतील प्रमुख शहरे कोणती? तर हडप्पा आणि मोहनजोदडो. मौर्य साम्राज्याचा सर्वात प्रसिद्ध राजा कोण होता? सम्राट अशोक. कोणत्या कायद्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट असे म्हणतात? तर मॉन्टफोर्ड सुधारणा कायदा. दुहेरी शासन व्यवस्था वॉरेन हेस्टिंग यांनी कोणत्या वर्षी बंद केली? 1772. लक्षात ठेवा, दुहेरी शासन व्यवस्था वॉरेन हेस्टिंग्स यांनी बंद केली. कधी केली? 1772. क्रिप्स मिशन अयशस्वी झाल्यानंतर कोणत्या आंदोलनाची सुरुवात झाली? तर भारत छोडो आंदोलन. क्रिप्स मिशन अयशस्वी झाल्यानंतर भारत छोडो आंदोलनाची सुरुवात झाली. आगरकर हे पंडिता रमाबाई यांच्या कोणत्या संस्थेचे शुभचिंतक होते? तर शारदा सदन. 1923 ला महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक कोणी सुरू केले? तर विनोबा भावे. विद्यार्थी मित्रांनो, लगेच वही पेन घ्या, लिहून ठेवा, प्रश्न महत्वपूर्ण आहे. महाराष्ट्र धर्म हे मासिक होतं, कोणी सुरू केलं? विनोबा भावेंनी सुरू केलं. कधी सुरू केलं? 1923. गदर हे पत्र कोणी सुरू केलं? लाला हरदयाळ. पहिली विदेशी कापडाची होळी कोणी केली? वी. दा. सावरकर. कामगार किसान पक्षाची स्थापना कोणी केली? दत्ता देशमुख. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन. लक्षात घ्या, प्रश्न काय विचारला आहे? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन. बंगालची फाळणी कधी अंमलात आली? 16 ऑगस्ट 1905. 16 ऑगस्ट 1905. प्रसिद्ध एका चळवळ कोणत्या वर्षी पार पडली? 1920. जालियनवाला बाग हत्याकांडाचा उल्लेख प्रतिबंधात्मक हत्या असा कोणी केला? मोर्ले यांनी केला होता. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? वॉरेन हेस्टिंग्स. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड कॅनिंग. आझाद हिंद सेनेचे संस्थापक कोण होते? रास बिहारी बोस. आझाद हिंद सेना संस्थापक रास बिहारी बोस. सिंधू संस्कृतीचे क्षेत्र हे कसे होते? त्रिकोणाकृती. अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी व्यक्ती कोण आहे? तर पेगी व्हिटसन. किती दिवस? 675 दिवस. सुनीता विल्यम्स या किती दिवस अंतराळात होत्या? तर 608 दिवस. इथं अंतराळ असं आहे. ओके, त्या 608 दिवस होत्या. असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? 1920. भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे? तर लोकसभा. अयोध्या कोणत्या नदीच्या काठावर आहे? शरयू. कामगार दिन कधी साजरा केला जातो? 1 मे. हरियाणाचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? पंडित भागवत दयाळ शर्मा. पंडित भागवत दयाळ शर्मा हे हरियाणाचे पहिले मुख्यमंत्री होते. संयुक्त राष्ट्र संघटनेचे पहिले सरचिटणीस कोण होते? त्रिगेवेली.
तोडा ही जमात आहे कोणत्या राज्यात राहते? तर तमिळनाडू. तंजोरचे बृहदेश्वर मंदिर कोणी बांधले? राजराजा पहिला चोल. राजराजा पहिला चोल याने तंजोरचे बृहदेश्वर मंदिर बांधले. राष्ट्रपतींचा अध्यादेश किती काळ लागू राहतो? तर 6 महिने. किती महिने? 6 महिने. अनुवांशिकतेचे नियम कोणी मांडले? ग्रेगर मेंडेल यांनी. उज्जैन शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर क्षिप्रा नदीच्या काठावर उज्जैन शहर वसलेले आहे. टेलिफोनचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला. मीनाक्षी मंदिर मदुराई या ठिकाणी असून मदुराई कोणत्या राज्यात आहे? तर तामिळनाडू राज्यात आहे. मदुराई तामिळनाडू राज्यात आहे. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचे नाव काय आहे? तर कोरोमंडल किनारा. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशची जी काही किनारपट्टी आहे तिला काय नाव आहे? कोरोमंडल किनारा. पुढे पहा, फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जळगाव जिल्ह्यात आहे. अलीगढ चळवळ कोणाशी संबंधित आहे? तर सर सय्यद अहमद खान यांच्याशी संबंधित आहे अलीगढ चळवळ. हिमालयाच्या रोहतांग खिंडीजवळ कोणत्या नदीचा उगम होतो? तर बियास नदीचा उगम होतो. फेकरी हा कोणत्या प्रकारचा प्रकल्प आहे? तर औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. 1857च्या उठावाचे तात्काळ कारण काय होते? तर सैन्यात ग्रीस केलेल्या कारतुसांचा वापर. भारतात पहिले टपाल तिकीट कधी सुरू झाले? 1854. साल लक्षात ठेवा. भारतात पहिले टपाल तिकीट कधी सुरू झाले? 1854. राष्ट्रीय संरक्षण अकादमी कोठे आहे? तर पुण्याजवळ खडकवासला या ठिकाणी राष्ट्रीय संरक्षण अकादमी आहे. मानवी शरीरात किती गुणसूत्र असतात? तर 46. नाशिक कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर गोदावरी नदीच्या काठावर नाशिक वसलेले आहे. जपानचे चलन कोणते आहे? तर येन. जपान हा देश आहे, या देशाचे चलन आहे येन. सतार आणि तबल्याचे जनक कोणाला मानले जाते? तर अमीर खुसरो यांना सतार आणि तबल्याचे जनक मानले जाते. पिओरिया रोग शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो? तर दात आणि हिरड्या. लक्षात ठेवा, पिओरिया नावाचा रोग आहे, हा आपल्या शरीराच्या दात आणि हिरड्या यांच्यावर परिणाम करतो. पुढे पहा, घटनेच्या कोणत्या कलमानुसार हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्यात आली आहे? तर कलम 343. कलम क्रमांक 343 नुसार हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन कधी साजरा केला जातो? तर 10 डिसेंबर. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन 10 डिसेंबर. पुढे पहा, अमरावती जिल्ह्यातून जाणाऱ्या सातपुडा पर्वतरांगेस काय म्हणतात? तर गाविलगड रांग म्हणतात. गाविलगड रांग. भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे? तर मीरा कुमार. कोण आहे? मीरा कुमार. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या आहे? तर उत्तर दिशेला आहे. लक्षात घ्या, सातपुडा पर्वतरांग, गाविलगड टेकड्या महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला आहे. मेळघाट हे वाघांसाठी सुप्रसिद्ध जंगल कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे मेळघाट हे जंगल. ओके, कशासाठी प्रसिद्ध आहे? तर वाघांसाठी प्रसिद्ध आहे. पुढे पहा, संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती? तर सच्चिदानंद सिन्हा. संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची निवड झाली होती. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा नारा कोणत्या क्रांतीची निर्मिती आहे? तर फ्रेंच राज्यक्रांती. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा नारा ही कोणत्या क्रांतीची निर्मिती आहे? तर फ्रेंच राज्यक्रांती. पुढे पहा, भारतातील सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? तर मध्य प्रदेश. मध्य प्रदेश. पहिले गुलाबाचे गाव कोणते? तर पारपार. कोठे आहे? महाबळेश्वर, सातारा जिल्ह्यामध्ये. लक्षात घ्या. बंगालची फाळणी कोणी केली? लॉर्ड कर्झन. बंगालची फाळणी कधी झाली? 1905. पूर्वीच्या अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला? तर वाशिम जिल्हा निर्माण झाला. लक्षात घ्या, अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली. पूर्वीच्या परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला?
तर हिंगोली जिल्हा निर्माण झाला. ओके. अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली आणि परभणी जिल्ह्याच्या विभाजनातून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली. पुढे पहा, महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग कोणता? तर छत्रपती संभाजीनगर. प्रश्न काय विचारला आहे? व्यवस्थित वाचायचा आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग कोणता? तर कोकण. कोकण. पुढे पहा, पूर्व कोकणास काय म्हणतात? वलाटी. पूर्व कोकणास वलाटी म्हणतात. महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी किती आहे? तर 440 किमी. किती आहे? 440 किमी. शंभू महादेव डोंगररांगामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहे? तर भीमा व कृष्णा. शंभू महादेव डोंगररांगामुळे भीमा व कृष्णा या नद्यांची खोरी वेगळी झाली आहे. महाराष्ट्र पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी डोंगररांग कोणती आहे? तर शंभू महादेव डोंगररांग. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली? तर गोदावरी व भीमा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लिहून ठेवा. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आहे. या डोंगररांगेमुळे गोदावरी व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगांना अनुक्रमे पश्चिम व पूर्व भागास कोणकोणत्या नावांनी ओळखले जाते? तर पश्चिम भागात हरिश्चंद्र घाट व पूर्व भागास बालाघाट. लक्षात घ्या, जो काही हरिश्चंद्र बालाघाट डोंगर आहे, या डोंगराला पश्चिम जी बाजू आहे त्या बाजूने पश्चिम भागात हरिश्चंद्र घाट असं म्हटलं जातं आणि पूर्व भागास बालाघाट असं म्हणून ओळखलं जातं. भामरागड डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गडचिरोली जिल्ह्यात भामरागड डोंगर आहे. दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोंदिया जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठे पठार कोणते? तर दख्खनचे पठार. महाराष्ट्रातील सर्वात मोठी क्षेत्रफळाच्या दृष्टीने महानगरपालिका कोणती? तर पिंपरी चिंचवड. कुठे आहे? पुण्यामध्ये. महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असणारा जिल्हा कोणता? तर ठाणे जिल्हा. कोणत्या प्रकारच्या खडकामध्ये अजिंठा वेरूळलेणी कोरलेली आहे? तर बेसॉल्ट हा जो काही खडक आहे, या प्रकारच्या खडकामध्ये अजिंठा वेरूळलेणी कोरलेली आहे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली आहे? तर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली आहे. शंभू महादेव डोंगराच्या उंचवट्याच्या भागात कोणते पठार आहे? तर सासवडचे पठार. लक्षात घ्या, शंभू महादेव डोंगराचा जो काही उंचवट्याचा भाग आहे त्या भागात कोणतं पठार आहे? सासवडचं पठार आहे. खानापूरचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली जिल्ह्यामध्ये खानापूरचे पठार आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर कळसुबाई शिखर. कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? तर बैराट. बैराट हे शिखर आहे, अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे. पुढे पहा, महाराष्ट्रात नाशिकच्या उत्तरेस व दुसऱ्या क्रमांकाचे कोणते शिखर आहे व त्याची उंची किती आहे? तर पहा, महाराष्ट्रामध्ये नाशिकच्या उत्तरेला साल्हेर शिखर आहे. ते महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे आणि त्याची उंची आहे 1567 मीटर. 1567 मीटर. प्रश्न काय विचारला? व्यवस्थित वाचायचा आहे. महाराष्ट्रात नाशिकच्या उत्तरेला आहे काय? साल्हेर. त्याची उंची किती आहे? 1567 आणि ती दुसऱ्या क्रमांकाचं आहे. ओके. पुढे पहा, औढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हिंगोली जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यात कोणते ज्योतिर्लिंग आहे? भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. पुढे पहा, त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. बीड जिल्ह्यात कोणते ज्योतिर्लिंग आहे? परळी वैजनाथ. परळी वैजनाथ. घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे? तर मुंबईच्या उत्तरेस वसई खाडी आहे. पुढे पहा, जयगडची खाडी. जयगड खाडी कोणत्या नदीवर आहे? शास्त्री नदीवर जयगड खाडी आहे. वसई खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? पालघर जिल्ह्यामध्ये वसई खाडी आहे. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता? तर यवतमाळ. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा यवतमाळ. महाराष्ट्रातील सर्वात मोठे दगडी धरण कोणते? दगडी. तर भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अहिल्यानगर. तळेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वर्धा जिल्ह्यामध्ये तळेगाव पठार आहे. मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे?
तर नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव पठार आहे. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तळेगावचं पठार वर्धा आणि मालेगाव पठार म्हटलं तर नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे वन लाईनर प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.